नमस्कार, यस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आईचं आणि मुलीचं नातं हे मैत्रीचं असतं, तर वडिलाचं आणि मुलीचं नातं हे जिव्हाळ्याचं असतं। त्यामुळे वडिलाची ओढ नेहमी मुलीकडे जास्त असल्याचं दिसतं। परंतु याच नात्याला काळेमा फासणारी घटना मान तालुक्यात घडली आहे। आपल्या 12 वर्षीय मुलीवर दस्तूरखुद्द जन्मदात्या वडिलानेच अत्याचार केले आणि या अत्याचारातूनच आपली मुलगी गरोदर राहिल्याचं उघडकीस आलंय। मुलीच्या आणि वडिलाच्या नात्याला काळेमा फासणारी घटना मान तालुक्यात घडली आहे। पत्नी गाढ झोपेत असायची आणि वडील 12 वर्षाच्या मुलीवर नेहमीच अत्याचार करायचा। त्यातून मुलगी 4 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीनं अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी 12 वर्षे 9 महिन्याची आहे। पत्नी गाढ झोपेत असताना वडील मुलीवर वारंवार अत्याचार करायचे। हा प्रकार तब्बल 2 वर्षापासून सुरू होता। काही दिवसांपूर्वी मुलगी ही 4 महिन्याची गरोदर असल्याचं समोर आलं। त्यानंतर मुलीकडे आईनं विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी त्यांनी हा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले। हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली। दहिवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कृत्याचा पोलिसांसमोर पाडा वाचला। त्यानंतर तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत। न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।